नमस्कार मंडळी, तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, तुम्ही म्हणाल हा एवढा सारा पसारा कशाचा आहे? तर हा पसारा आहे आमच्या गावाकडे जाण्याच्या तयारीचा. कारण की मी काय केलं, पहिल्यांदा सर्व साहित्य बॅगेत जे काही भरायचं आहे ते सर्व साहित्य साईडला काढून घेतलं, कारण की काही विसरायला नको. आणि त्यानंतर मी सर्व माझी ही बॅग ही पॅक करायला घेतली. त्यानंतर स्किन केअरचं जे काही साहित्य लागणार आहे ते मी माझ्या स्किन केअरच्या ह्या पाऊचमध्ये भरून घेतलं, कारण की सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळायला हव्या. आणि नंतर मी खायला काय लागणार होतं थोडंफार आपल्याला जे काही साहित्य लागतं ते मी माझ्या ह्या सॅकमध्येही पॅक केलं, जेणेकरून मला वरच्यावर लवकर काढता यावं. त्यामुळे मी ही सॅक ही घेतली होती आणि ज्या गोष्टी लागणार होत्या ते ह्या मी सॅकमध्येही पॅक केल्या होत्या. त्यानंतर आपली ही पर्स ही रेडी झाली आणि आता तुम्ही पाहू शकता किती साऱ्या ह्या बॅग पॅक झाल्या आहेत. तर मला आता प्रवास तर आहे त्यामुळे बॅग पॅक होणारच आहेत. तर चला, आता आम्ही निघालो आहोत पहिल्यांदा सोलापूर दर्शनला. आम्ही संध्याकाळी निघालो होतो, रात्रीचे 12 वाजता आम्ही निघालो. 12:30 वाजले होते आम्हाला स्टेशनवरती येण्यासाठी. आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो असता रुद्राणी झोपीही गेली होती, कारण की रात्री फार उशीर झाला होता. आणि तुम्ही पाहू शकता की स्टेशनवरती खूप शुकशुकाट आहे. सध्या काही जास्त गर्दी नव्हती स्टेशनवरती, त्यामुळं छान शांतता वाटत होती. आणि आम्ही पोहोचलो. आता आमच्या ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो. ही ट्रेन होती होसपेट एक्सप्रेस होती. मुंबई टू होसपेट एक्सप्रेस होती. रात्री 1 वाजता निघणार होती पुणे स्टेशनवरून आणि सोलापूरला सकाळी पहाटे 5 वाजता पोहोचले. आम्ही सोलापूरला पोहोचलो असता इथे खूप जास्त गर्दी नव्हती. खूप छान वाटत होतं. मी पहिल्यांदा सोलापूरला आली होती. हे स्टेशन हे अगदी भव्य आहे, खूप मोठं आहे. आता आम्हाला इथं सिद्धेश्वराच्या मंदिराकडे जायचं होतं. तर आम्ही इथं रिक्षाला विचारलं असतं, त्यांनी 100 रुपये सांगितले आणि थोडंसं पुढं गेलं असता तर 40 रुपयात आम्ही इथे यात्री निवासलाही पोहोचलो असतो. तर तुम्ही ही तिथं चौकशी करा, कारण की खूप सारे जास्त भाडे घेतात. त्यानंतर आम्ही इथे सकाळी सकाळी फ्रेश झालो आणि आता आम्हाला सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.